संकल्पना म्हणजे अगदी हांगाला लावता लावता ही संकल्पना काय बनवणार आहे आमच्यासाठी. आमच्याकडे आज स्पेशल मेनू आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. फिरताय ना, फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मिलिंद सर आणि मी बसून प्लॅनिंग केलं होतं. काही स्पॉट आम्ही निवडून काढले होते, त्यापैकी एका स्पॉटला आज आपण निघालो आहोत. आपण नाशिकपासून बरेच लांब आलेलो आहोत, त्र्यंबकेश्वरच्या पुढे आलेलो जवळपास, आणि तिथून आपण ब्लॉगची सुरुवात करतोय. आपल्याला जायचं एका अशा स्पेशल ठिकाणी. हा पूर्ण घाट सेक्शन आहे मित्रांनो, बराच मोठा घाट आहे हा. जवळपास आहे ना पालघरपर्यंत घाटच आहे सगळा. त्याच्यामुळे आपल्याला इथं गाडी सावकाश चालवायची आहे, व्हिडिओ पण शूट करायचा आहे, आजूबाजूचा निसर्गाचा आनंद पण घ्यायचा आहे. एकदम सुंदर असं वातावरण आहे. पाऊस अजिबात नाही आहे, पण आता थोडं हलका हलका ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. ऊन पडलेलं आहे बऱ्यापैकी. आपण ब्लॉग बऱ्याच उशिरा चालू केला, कारण त्र्यंबकपर्यंत आपण बऱ्याचदा आलेलो आहोत. तिथले रोड वगैरे, तिथले व्ह्यूज बऱ्याचदा मी व्हिडिओमध्ये कव्हर केलेले असल्या कारणामुळे म्हटलं ब्लॉग थोडा उशिरा स्टार्ट करू, तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल. या उद्देशाने आपण व्हिडिओ थोडासा लेट चालू केला आपला. आपल्याला ज्या स्पेशल ठिकाणी जायचं होतं ते स्पेशल ठिकाण आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आपण मोखाडा गावापर्यंत आलेलो आहे, आणि माझ्या मागे जे सरप्राईज आहे ते तुम्हाला दाखवतो मी. आपण नाशिककडून आलेलो आहोत. वेलकम टू हॉटेल कणसरी. खास या हॉटेलला आपण मिलिंद सरांचे ओळखीचंच आहे, एकदम घरच्यासारखं आहे हॉटेल मिलिंद सरांच्या. आणि आपण खास इथं जेवणासाठी आज आलो होतो. आज आपल्याला त्यांनी आमंत्रण दिलं होतं इथं, आणि त्या हिशोबाने आपण इथं पोचलो आहे. हे पूर्ण त्यांचं हॉटेल आहे. तिथे आतमध्ये मिलिंद सरांटे बसलेले आहेत, आणि समोरचा व्ह्यू तुम्ही चेक करा. आहे मधलं त्यांचं घर आहे, आजूबाजूला सेपरेट फॅमिली सिटिंग आहे बसायला, मागे तिकडे झोपाळा आहे. मागचा व्ह्यू चेक करू शकता. आजूबाजूला त्यांची शेती आहे सरांची, ज्यांचं हॉटेल आहे. आज आपण इथं जेवणार आहोत मस्तपैकी, आणि एकदम घरच्यासारखं प्युअर जेवण ते आपल्याला आज खाऊ घालणार आहेत. सर, आज जेवणात काय बनवणार आहे आमच्यासाठी दादा? आता आम्ही जेवणार आहोत, तर जेवणात काय बनवणार आहे आमच्यासाठी? आमच्याकडे आज स्पेशल मेनू आहे जी तेरा म्हणते. तेऱ्याची भाजी. तेऱ्याची भाजी. तेऱ्याची भाजी जो आळूचा प्रकार आहे, तो आळूचा तोच प्रकार आमच्याकडे जंगली भाजी, त्याला तेरा म्हणतोय. तेऱ्याची भाजी आज तुम्हाला मस्त पातळ भाजी असेल, वड्या पण भेटेल तुम्हाला खायला. ओके. आज सरांनी आपल्याला जे इथं आमंत्रण दिलं होतं त्या हिशोबाने एकदम ऑर्गेनिक असं जेवण आपण इथं खाणार आहोत. आता जेवण झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया देऊ आपण. हे सुंदर असं हॉटेल आहे. जेवणानंतर पण आपण सरांची एक बाईट घेऊ. तर आता थोड्या वेळाने आपलं जेवण लागणार आहे, तर भेटूया जेवणाच्या ताटावर डायरेक्ट. मित्रांनो, आपलं एकदम मस्त जेवण आलेलं आहे इथे. ही नागलीची भाकरी आहे ना दादा? ही नागलीची भाकरी आहे. तुम्ही बघू शकता. ही भाजी कशी आहे? अच्छा, रानभाजी. अच्छा, एकदम सुंदर असं जेवण आलेलं आहे. आणि मग आपण दादांचं नंतर एक छोटासा त्यांचं पूर्ण हॉटेलचा टूर घेऊ, आणि त्यांच्याशी चर्चा करू जेवण झाल्यानंतर. आता जेवण करूया.
मित्रांनो, आपलं जेवण एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. एकदम जबरदस्त असं जेवण बनवलं होतं दादांनी. आणि दादांचं सुंदर असं निसर्गाच्या ठिकाणी एक हॉटेल म्हणा किंवा अजून ज्या पद्धतीने त्यांनी याला डेकोरेट केलेलं आहे, आपण त्यांना विचारू, त्यांना भेटू. जेवण एक नंबर जेवण होतं. चांगले चांगले हॉटेल फेल आहे. समोर दादा आहेत. तर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे यांनी. दादा आपल्याला थोडक्यात सांगतील, आपल्याला माहिती देतील थोडक्यात हॉटेल काय कसं काय, म्हणजे तुमच्या थोडक्यात तुम्ही हे करा. सर, ही संकल्पना म्हणजे अगदी हांगाला लावता लावता ही संकल्पना सुचली. आणि इथला जो कल्चर, जी संस्कृती ही कुठेतरी जपली पाहिजे, म्हणून मी एक इथं स्टार्टअप केलं. का इथं नागली जी आम्ही नागली तिथं कणसरी, तिला आम्ही कणसरी सांगतो. नागलीची भाकर म्हणून कणसरी नाव तिला हॉटेलला. आणि नागलीची भाकर द्यायला सुरुवात केली. अरे वा, हे आमचं प्राकृतिक खाद्य आहे. ते भाकरीचं एक नंबर होते. हो, तर आवडली का तुम्हाला? त्याच्यासोबत पेरा, जो गावठी आळू म्हणतोय आपण, जे आळू होते ना तो जंगलात असतोय, गावठी जंगली आळू पेरा म्हणतात. पेऱ्याची भाजी खाऊ वाटते तुम्हाला, नॅचरल एकदम बेस्ट. आणि घरचाच भात, घरचंच सगळं. भात पण सुंदर होता एकदम. हे दादाचं मस्त छोटंसं क्यूटचं असं हॉटेल आहे. दादा मागेच राहतात. तर इथं मस्त डेकोरेट केलेलं आहे, बघा ना तुम्ही. आम्ही जेवता जेवता बघत होतो. सुंदर असे एक एक वस्तू बघण्यासारखे आहेत. इथे कोण कोण लोक येऊन गेले त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे सगळ्यांचा. चांगली चांगली दिग्गज मंडळी येऊन गेलेली आहे तिथे यांच्या हॉटेलला. आपले मिलिंद सरांचे मित्रच असल्यामुळे एकदम घरच्यासारखं वाटलं आम्हाला इथे येऊन. या बाजूला पण चांगलं डेकोरेट केलेलं आहे. इथं पण बरीच मंडळी येऊन गेली मुंबई पुण्याकडची. आणि बाहेर मुसळधार पाऊस चालू असल्या कारणामुळे मला बाहेरचं शूट, तुम्ही बाहेर बघू शकता, इथं वातावरण जबरदस्त असा पाऊस चालू झालेला आहे. त्यामुळे आपण इथंच थांबलेलं अजून थोडा वेळ. बाहेर पण खूप काही दाखवण्यासारखं, खूप काही डेकोरेट केलेलं आहे. तर पाऊस थोडा कमी झाल्यानंतर आपण बाहेरचा व्ह्यू पण हे करू. मित्रांनो, अजूनही थोडा थोडा पाऊस चालू आहे. दादांच्या हॉटेलचा बाहेरचा परिसर, त्याची ओळख करून घेऊया आपण. समोर दादा आहे. मस्त असं झोपाळा इथं तयार केला आहे त्यांनी. सुंदरसा असा झोपाळा आहे. आजूबाजूला हे सेपरेट बसण्यासाठी फॅमिलीला यांनी एक मस्त असं छोटंसं तयार केलेलं आहे. समोरच्या बाजूला पण आहे. दादा इथंच राहिला आहेत. सुंदर. आपल्या इथं बाईक्स उभी आहे. तिथं आतमध्ये बसून आपण जेवण करत होतो. अतिशय सुंदर, खूपच सुंदर बनवलेलं आहे. आणि जेवण एक नंबर जेवण होतं, एक नंबर. सुंदर सुंदर एकदम. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दादांनी स्वतः मेहनतीने हे सगळं उभं केलेलं आहे. कणसरी हॉटेल. इथं लाईट पण लावलं आहे. संध्याकाळी लाईट वगैरे लागत असेल. स्वाद आपुलकीचा हॉटेल कणसरी, स्वाद आपुलकीचा. छान. आता पाऊस पण बऱ्यापैकी उघडला आहे. तर आपल्याला पुढे जायला काय हरकत नाही. तर आपण निघूया. मिलिंद सर तर निवांत बसलेत दादांसोबत झोपळ्यावर. तर आपण इथून निघूया एक 5-10 मिनिटात. दादांचाही निरोप घेऊया. येत राहू आता इथे.
मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण अजून कणसर हॉटेललाच आहोत गेले 3 तास आणि या ठिकाणून आमची निघायची इच्छा होत नाही. दादा थोडे बाहेर गेले, दादांची वाट बघतोय आपण. तोपर्यंत दीदीने मस्त अद्रकचा चहा बनवला. इतका सुंदर आहे चहा, पण इतका सुंदर आहे, जेवणाचं तर विचारूच नका. पण त्याच्यासोबत त्यांच्या मुलीने जो चहा बनवला तो अतिशय सुंदर बनवला. आणि दादांची वाट बघू, मग दादांचा निरोप घेऊ चहा पिऊन. आता दादा बाहेर जाऊन आलेले आहेत. मगाशी आपण चहा घेतला, चहा एकदम सुंदर बनवला होता मुलीने. आता दादांकडे आपण जवळपास कणसरी हॉटेल, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, आपल्या गेल्या 3 ते 4 तासापासून इथं आपण बसलेलो आहोत. आणि सुंदर असं जेवणाचा आस्वाद घेऊन आता दादांचा निरोप घेण्याची वेळ आली, कारण की आपल्याला नाशिकला बरंच लांब जायचं आहे. या हॉटेलचं जर लोकेशन म्हणजे ॲड्रेस जर लोकांना कळावा तर मोखाडा इथून किती 6 किलोमीटर 6 किलोमीटर मोखाडा आहे सर. आणि मोखाडा ते पालघर, त्र्यंबकेश्वरचा पालघर जो हा रस्ता आहे, या रस्त्याच्या मोखाड्यापासून अलीकडे 6 किलोमीटर. म्हणजे आपण नाशिक पासून आलो, मोखाडा 6 किलोमीटर बाकी राहतं. राईट हँड साईडला तुमचं कणसरी हॉटेल आहे. हो सर, अतिशय सुंदर असं हॉटेल आहे. तुम्ही नक्की एकदा या व्हिजिट द्या हॉटेलला. तुम्हाला येऊन फार आनंद होईल जेवणाचा आस्वाद घेऊन. तर आता दादांचा निरोप घेऊया आणि परत नंतर कधीतरी पुन्हा भेट देऊया हॉटेलला. सर तुम्हाला पुढील प्रवासाला माझ्याकडे शुभेच्छा. हॅपी जर्नी, सेफ जर्नी. थँक्यू. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये.